पलूस येथे एका दुकानात चोरी व साहित्याचं नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास दोषी ठरवलं। 3 वर्षाचा सश्रम कारावास व 4,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। दंड न भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रोहित अशोक कांबळे वय वर्ष 32 हा 2013 मध्ये पलूस मध्ये विजय रामचंद्र नलवडे यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला होता। त्यावेळी रोहितच्या हातातून नलवडे यांच्या मुलाच्या अंगावर रंग सांडला। नलवडे यांनी रोहित याला त्याचा जाब विचारला। त्याचा राग मनात धरून रोहितने काम सोडलं। त्यानंतर महिनाभराने पुन्हा पलूस मध्ये आला। नलवडे यांच्या कापड दुकानाच्या बाजूलाच त्याचे रंगाचं दुकान आहे। त्याच्या छताचा पत्रा उचकटून रोहितने आत प्रवेश केला। तेथील साहित्याची तोडफोड केली। तेथील वेगवेगळे रंग घेतले। ते कापड दुकानात नेऊन नव्या कोऱ्या कापडांवर टाकले। यामध्ये नलवडे यांचे 5 लाख रुपयांचं नुकसान झालं। जाताना रोहितने 17,000 रुपयांची रोकडही चोरली।